आपल्याला कल्पना आहे की 1994 साली ज्यावेळेस पाण्याचं दुर्भिक्ष आलं, राजाभाऊ तुम्ही होते, कोण होतं? तुम्हीच होते. राजाभाऊ त्यावेळेस होते, नगराध्यक्ष होते. त्यावेळेस पाण्याचा प्रश्न निर्माण झाला तर आपल्या सगळ्या वार्डामध्ये संजीवनी उद्योग समूहाने बोर घेतले. बोर घेऊन त्याच्यावरती मोटरी टाकल्या. या मोटरी त्या कालखंडामध्ये मोफत सगळ्या त्या कोणी केलं. त्यावेळेस बाकीच्यांना काही थाळता नाही आलं. आणि आपल्याला कल्पना नसेल की इथल्या गांधीनगरच्या मारुतीचं मंदिर आहे. मारुतीच्या मंदिरावरती त्या काळामध्ये जे आमदारकीला उभे होते त्यांनी पत्रे दिले होते आणि पडल्यानंतर ते पत्रे सुद्धा काढून नेले असा समोरच्यांचा इतिहास आहे. जे मारुतीचं छत काढून देतात ते तुमचं छत का बरं काढून नाही नेऊ शकत. आणि त्यांनी ज्या लोकांनी या मारुतीचं छत काढून नेलं त्यांनी परत सिद्ध केलं की तुमचं छत आम्ही काढून नेलं. तुम्हाला कल्पना नाही की त्यावेळेस हुडको मार्फत 125 कोटी रुपये मी आणलेले होते. बरोबर आहे का राजाभाऊ? 125 कोटी राजाभाऊ होते. त्याच्यानंतर 125 कोटी रुपयामध्ये या कोपराव शहरातल्या हा जी आपण म्हणतो स्लम एरिया झोपडपट्टी आहे त्या सगळ्या घरांचे 450 स्क्वेअर फुटाचं 5400 घर 5400 त्यावेळेसचे घरकुलं होते की त्या सगळ्यांना तुम्हाला मोफत त्या ठिकाणी द्यायचे होते. ते सगळ्या पैसे 125 कोटी रुपये खन्ना म्हणून त्याचे डायरेक्टर होते. बरोबर आहे का? खन्ना म्हणून डायरेक्टर होते. त्यांच्याकडे साहेब स्वतः गेले, हे सगळे राजाभाऊ त्यांना घेऊन गेले आणि त्यांच्याकडून ते पैसे मंजूर केले. 125 कोटी पैकी एनसीडीसीने 25 कोटी रुपये नगरपालिकेमध्ये त्यावेळेस वर्ग केले. म्हणजे तुमचे घर त्यावेळेस 3 मजली घरांची योजना होती. बरोबर आहे का? 3 मजली 3 ते 4 मजली घरांची योजना, प्रत्येकाला स्वतःचं घर त्या ठिकाणी द्यायचं होतं अशी ती योजना होती. पण त्यानंतर नगरपालिकेमध्ये स्थित्यांतर झालं. दुसऱ्यांचा नगरसेवक आला. जसं दादांना श्रेय जाईल, कोल्हे साहेबांना श्रेय जाईल म्हणून त्या कालखंडामध्ये ते आलेले 25 कोटी रुपये त्याचं व्याज भरून परत त्यांनी केले. पण तुम्हाला घरकुल तुमच्या डोक्यावरचं छत येऊन नाही दिलं. अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या हातामध्ये नगरपालिकेची सत्ता तुम्हाला द्यायची आहे का? जो मनुष्य 2001 ला त्या ठिकाणी नगराध्यक्ष केला आम्ही, काका कोण सुहासिनीताई कोटेंना त्यावेळेस केलं होतं. बरोबर आहे का? 25 वर्ष झाले. 25 वर्षानंतर या भागामध्ये एक तरी पाऊल त्यांनी ठेवलं का? जो नगराध्यक्षाचा आता त्या समोरच्या पार्टीचा उमेदवार आहे त्यांनी 25 वर्षामध्ये मी आमच्या उमेदवाराचं त्यांनी एकदा तरी 25 वर्षामध्ये पाऊल ठेवलं असेल तर आमच्या उमेदवाराचा आज मी त्याला माघार घ्यायला सांगतो. संकटामध्ये धावून आला नाही. आणि जोर अहोरात्र जी माणसं तुमच्या मदतीला इथं धावून येतात, जे जीवाची पर्वा करत नाही, महापूर असो आग असो बाकीचं काही, कोरोनामध्ये विवेक भैयानी 500 खाटाचं त्या ठिकाणी हॉस्पिटल चालू केलं, 50 आयसीयूचा बेड चालू केला. 500 खाटाच्या आयसीयू 50 आयसीयू आणि 500 खाटाचं कोरोनाचं हॉस्पिटल चालू केलं. मोफत औषधं दिली आपण. त्या कालखंडामध्ये आमदार ताईंना कोरोना झाला. 25 हा सगळ्यात जास्त स्कोर असायचा. आमदार ताईंचा स्कोर 24 झाला. त्यांच्या रक्ताच्या उलट्या होत होत्या. नाशिकला हलवलं. मला सुद्धा कोरोना झाला. मला सुद्धा नाशिकला हलवलं त्या ठिकाणी आणि त्यांना व्हेंटिलेटरवरती टाकलं होतं. आमदार ताईंनी सांगितलं मी जगले तर कोपराव शहर आणि तालुक्याच्या लोकांच्या साठी या ठिकाणी संपूर्ण जीवन त्या ठिकाणी देणार आहे. म्हणून आम्ही सेवा करतो. ही जी सेवा करतो कोल्हे साहेबांनी ही आम्हाला शिकवण दिलेली आहे. आज आपण पाहतोय की कोल्हे साहेबांचं जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. कोल्हे साहेबांनी आज आपण पाहतो हे आज तुम्ही पट्टी भरता कशासाठी? अरे तिकडे 10,000 लिटर वाला मनुष्य एकच पट्टी भरतो आणि तुम्ही सुद्धा 30 पट्टी भरता. अरे तुमच्याकडे 200 लिटर साठवायला तरी पाणी आहे का?
आहे का तुमच्याकडं घरामध्ये? तिकडं बंगल्यावाले 10,000 लिटरचं, आमचं म्हणणं आहे जो 10,000 लिटर पाणी घेतो त्याला 10,000 लिटरची पाणीपट्टी घ्या, आणि जो 200 लिटर घेतो त्याला 200 लिटरचीच पाणीपट्टी घेतली पाहिजे. आमचा नगराध्यक्ष झाला तर तुम्हाला फक्त तुम्ही जेवढं पाणी घ्याल 100-200 लिटर तेवढंच पाणीपट्टी या ठिकाणी गेली पाहिजे. कशासाठी? या गोरगरिबांना. इथं काय यांच्याकडे साठवायला काही आहे का? टाकी आहे का? अरे यांच्याकडे 100 लिटरचं इथं बॅरल ठेवायला सुद्धा जागा नाही. ज्याला अंथरूण पांघरून पाय पसरायला जागा नाही तो टाक्या कुठून बांधणार आहे? आणि ह्या भागामध्ये मी तुम्हाला एकच गोष्ट देतो, हा जी समस्या आहे आज सगळीकडे भ्रष्टाचार बोकावलेला आहे. हा जो नगराध्यक्षाचा उमेदवार दिलेला आम्ही पराग शिवाजीराव संधान हा निष्कलंक मनुष्य आहे. तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे. समोरच्या उमेदवारांनी काय सांगितलं? मी मोठे मोठे काम पाहिजे, फक्त त्याला वेळ नाही आहे, वय 75 झालेलं आहे आणि छोटे छोटे काम इतर लोकांनी पहा म्हणून सांगितलं. अरे या लोकांचे कोणते काम असतात? यांचे एकदम छोटे काम असतात. गटार तुंबली, पाणी आलं नाही, प्यायला पाणी नाहीये, रस्त्याला खड्डे पडले, लाईट आली नाही, हे छोटे छोटे काम असतात. ते पाहायला त्यांना वेळ नाही. अशा लोकांना तुम्ही निवडून देणार आहे का? देणार आहे का? मोठ्याने आवाज आला पाहिजे. अशा उमेदवाराला तुम्ही देणार आहे का? हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही मला परत एकदा हात वरती करून सांगणार, अशा मंडळीला तुम्ही उमेदवार निवडून देणार आहे का? मागच्या लोकांचे परत हात वरती करा. देणार आहे का? सगळ्यांच्या हात वरती झाले पाहिजे. देणार आहे का? ठीक आहे. हे तुम्हाला ज्यावेळेस शक्य होईल, कारण की ही लढाई सर्वसामान्य माणसाच्या विरुद्ध मोठ्या झेंड्याची लढाई आहे. सर्वसामान्य माणसाला निवडून द्यायचं का मोठ्या झेंड्याला निवडून द्यायचं? या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ठरवायचंय, निर्णय घ्यायचाय. तुमच्यासाठी काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचंय की मोठ्या मोठ्या लोकांच्या मालातल्या लोकांच्यासाठी काम करणाऱ्याला तुम्हाला निवडून द्यायचंय? ही लढाई त्या ठिकाणी मोठ्या माणसाविरुद्ध छोट्याची लढाई त्या ठिकाणी आहे. आणि त्या लढाईमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं पवित्र मत त्या ठिकाणी कोणाला द्यायचं ठरवायची. 2 तारखेला ठरवायचंय. मोठी लढाई आहे ही. या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची लढाई आहे की ज्याच्याकडे काही पैसे नाही, आर्थिक स्थिती नाही, काही नाही. समोर त्या ठिकाणी लाखो करोडोंनी चोरणार त्या ठिकाणी करणारे माणसं आहेत. तुम्ही त्याला भुलणार का? अशा माणसांना बळी पडणार का? तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार का? ज्या लोकांनी तुमचं 20 वर्षापूर्वी डोक्यावरचं छत काढून गेलं, मी उघड्या डोळ्यांनी पाहत होतो, पण सत्ता नव्हती म्हणून काही करू शकलो नाही. ही संधी परत विवेक भाईने तुम्हाला आणलेली आहे. तुमच्या घरावरचं छत सगळ्यात पहिल्यांदा ज्या जागा तुमच्या नावावरती नाहीये, पहिल्यांदा ते काम आम्हाला करायचंय की या जागा तुमच्या नावावरती करायच्या आहे. दुसरा मी नगराध्यक्ष आणि आमचे नगराध्यक्ष आणि सगळ्याचे निवडून येणार उमेदवारांना सांगणार आहे की शहरातले मोठ्या मोठ्या घरातले कॉलनीतले लाळ करणं बंद करायचं. जो काही नगरपालिकेचा जो काही हिस्सा येईल त्याच्यातला 80% हा जो झोपडपट्टी भाग आहे याच्यातच त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि तिथंच खर्च झाला पाहिजे. नुसतं गप्पा गोष्टी करतात लोक. अरे तुम्ही एकदा या आमच्या नगराध्यक्षाने बाकीच्या सगळ्या नगरसेवकांना निवडून द्या. हे दादा विपिन दादाचा शब्द आहे, विवेक भाईचा शब्द आहे, आमदारताईचा शब्द आहे. कोल्हे साहेब कधी खोटं बोलले नाही. मी 45 वर्षांमध्ये कधी खोटं बोललो नाही. कोणी सांगा 2004ला 2009ला जरी पडलो तर 2006ला आमदार व्हायला आले नाही, पण मी तुमच्या दारामध्ये होतो महापुरामध्ये. हे मी माझं कर्तव्य समजतो की आपल्या घरातली कुटुंबातली माणसं आहे म्हणून माझी कळकळीची विनंती राहणार आहे. 2 तारखेला जी होऊन घातलेली निवडणूक आहे त्या दिवशी कोणाच्याही बळतापाला बळी न पडता तिन्ही कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून याला बहुमताने निवडून द्या. प्रशांत भाऊ कडू व उषाताई म्हस्के आणि मी स्वतः भारतीय जनता पार्टी RPI व मित्र पक्षातर्फे कमळ या चिन्हावर उभा असून मी आपल्या समोर
आपल्याला वेळोवेळी आम्ही भेटी दिलेल्याच आहे. दादा इथे मला आठवतं की आम्ही गेल्या 2006 पासून इथं काम केलेलं आहे. ज्यावेळी 2006चा पूर आला तर आदरणीय दादांनी आम्हाला गाड्या घेऊन इथं पाठवलं होतं की ज्यांचे घरात पाणी जात आहे त्यांचे सामान काढा. एक कृष्णाईमध्ये सेंटर चालू केलं होतं. 10 दिवस तिथं आपण अन्न देत होतो, 2 टाइम जेवण देत होतो, लहान मुलांना दूध बिस्किट देत होतो. म्हणजे हा प्रभाग काय आमच्यासाठी नवा नाही. गेल्या 20-25 वर्षापासून मी असेल, प्रशांत भाऊ असतील, सोमनाथ भाऊ असतील, राजा भाऊ असतील, दिलीप भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही काम केलेलं आहे. 2006चा पूर आला, 2019चा पूर आला, प्रत्येक वेळी इथे येऊन आम्ही काम केलेलं आहे. ज्या वेळी शहरावर कोणतीही आपत्ती आली, कोणतंही रोगराई किंवा काही झालं तर संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे कुटुंब धावून आलं, दुसरं कुणीही धावून आलेलं नाही. दादा या भागात जर आपण प्रामुख्याने बघितलं तर यांच्या खूप छोट्या छोट्या अडचणी आहेत. रस्त्याचा मेजर प्रश्न आहे, घंटागाड्यामध्ये जात नाही. घंटागाडीच्या नियमानुसार घंटागाडी जर तिथे पोहोचत नसेल तर छोट्या हातगाड्या जाऊन तो कचरा बाहेर काढला पाहिजे. पण अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेच्या कारभारामुळे इथं कोणत्याही प्रकारची स्वच्छता होत नाही. गटारींचा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पाणी वेळेवर येत नाही, कुठं खराब पाणी येतं. स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे, काही घरांमध्ये स्ट्रीट लाईटचे पोल आहे, त्याच्यावर एवढं प्रचंड जाळं आहे लाईटचं का त्या घरांना सुद्धा भीती वाटते. काहींच्या बाथरूम मध्ये ते पोल आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी यांच्या माफक अपेक्षा आहे, कारण गेल्या 10 वर्षात इथं कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. आणि याच गोष्टी आपल्याला सगळ्या आपल्या ज्या अडीअडचणी आहे, रस्त्यांचे प्रश्न असतील, पाणी असतील, आरोग्य असेल, हे सगळं आपल्याला जर मिटवायचं असेल आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन जर द्यायचं असेल तर यावेळी आपल्याला एकदा विचार केला पाहिजे. गेल्या 10 वर्षापासून 15-20 वर्षापासून या प्रभागात आम्ही कायम येतो. आदरणीय दादांच्या, विवेक भाईंच्या आणि स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कायमच काम करतो. ज्यावेळी रोगराई येते त्यावेळी फवारणी करायला आम्ही स्वतः येतो. ज्यावेळी पाण्याचा प्रश्न येतो त्यावेळी टँकर घेऊन येतो, पूर येतो त्यावेळी आपण सगळं येतो. तर आपल्या सगळ्या समस्या, तसेच घराचा मोठा प्रश्न आहे का ज्या अतिक्रम म्हणजे ज्या सरकारी जागेवर आपले घर आहे ते नावावर करण्यासाठी 2014 ते 2019 आमदारताईंनी खूप प्रयत्न केले. त्या फाईल पुढे पाठवल्या, परंतु नंतर आमदार बदलले. हे श्रेय कोल्हे कुटुंबियाला जाईल म्हणून त्या फाईल पुढेच गेल्या नाही. परंतु आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी सगळ्यांसमोर हा शब्द दिला की आपली घरे हे नियमाकुल करण्यासाठी आपण तो प्रयत्न करणार आहोत आणि ते मी करून देणार आहे. म्हणजे हा ऐतिहासिक निर्णय आहे. तसंच आपले रस्त्याची कामे असतील, पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा असेल, स्ट्रीट लाईटचा असेल, हे सगळे प्रश्न मिटवण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि मित्र पक्षाच्या 3 उमेदवारांना निवडून दिला पाहिजे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीचा जो प्रश्न आहे, काहींचा अजून लाडक्या बहिणीचं अनुदान चालू झालेलं नाही, तिथे बऱ्याचशा अडचणी आहे. हे करण्याकरता आम्ही जो विश्वासनामा जो तयार केलेला आहे त्याच्यात आपण स्पष्ट लिहिलेलं आहे, चांगले रस्ते देणार आहोत, चांगलं पाणी देणार आहोत, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणार आहोत, लाडक्या बहिणीसाठी आपण एक स्वतंत्र कक्ष उभारणार आहोत नगरपालिकेत, का जिथं तुमच्या लाडक्या बहिणींची जी कामे असतील ती करण्यासाठी तिथं एक स्वतंत्र माणूस असेल का जिथं गेल्या गेल्या आपले सर्व कामे होतील. जिथं कोणाचं अनुदान बंद झालेलं असेल, कोणाला लाईटचं काम असेल, इतर रेशन कार्डचे कामं असतील, आजही आपण संपर्क कार्यालयातून ही सगळी कामे करतो, परंतु नगरपालिकेमार्फत सुद्धा हे काम करणार आहोत. तसंच रेणुका भाभींच्या प्रयत्नातून बचत गटामार्फत आपण महिलांसाठी रोजगार निर्मिती करणार आहोत. आज कोपरगावमध्ये एक क्लस्टर चालू आहे जिथं 300 महिला काम करतात शिवणकामचं, ज्यांना 300 पासून 500-800 रुपयापर्यंत रोजगार मिळतो. त्याच माध्यमातून आपण महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वाती बनवण्याचं मशीन असेल, अगरबत्तीचं मशीन असेल, मेणबत्त्या असतील, असे विविध उपक्रम चालू करणार आहोत. आणि हे सगळं जे करणार आहोत, हे जे उत्पादन आहे, कुणी घरगुती पापड बनवत असेल किंवा काही जे वेगवेगळे उत्पादनं असतील, हे विकण्यासाठी नगरपालिकेच्या एखाद्या जागेमध्ये आपण गाळे बांधणार आहोत का जिथे बचत गटाला वर्षभर आपला माल विकता यावा. कारण आज आपण उत्पन्न करतो पण माल कुठं विकायचा हा मोठा प्रश्न असतो. आदरणीय कोल्हेताईंनी बचत गटात गेल्या 20 वर्षात खूप काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्या अडीअडचणी माहिती आहे. कर्ज उपलब्ध करून देतो, सगळं होतं, पण माल विकण्याची सोय नसल्यासाठी ती सुद्धा आपण करणार आहोत. म्हणजे अशा एक ना अनेक गोष्टींचे आपण काम करणार आहोत.
आणि आज ह्या प्रभागात कोणतीही गोष्ट असली तरी आज सगळ्यात आधी कोल्हे कुटुंब आणि आम्ही धावून येतो बिपिन दादा आणि विवेक भाईंच्या मार्गदर्शनाखाली. ज्यावेळी एका गटारीमध्ये इथला सचिन गुजर हा युवक पडला होता आणि तो दुर्दैवाने मृत पावला, तर प्रशासनाने ते दाबून दडपून न्यायचे प्रयत्न केले. लोकप्रतिनिधींनी एक शब्दही काढला नाही. जे लोकप्रतिनिधी शहरात धार्मिक तेढ उत्पन्न झाली तर मोबाईल स्विच ऑफ करून निघून जातात. पवित्र कुराणचा विटंबना झाली कधी आले नाही. चर्चमध्ये काही झालं कधी आले नाही. मौलानांना धक्काबुक्की झाली हे आले नाही. परंतु स्वतःच्या पीएनी चुकीचं काम केलं तर रात्री 2-2 पर्यंत बसणारे हे आमदार आहेत. कोल्हे कुटुंबाने असे कधी काम केलेलं नाही. ज्यावेळी हा सचिन गुजर हा युवक मृत्युमुखी पडला त्या गटरीत पडल्यामुळे, ही गटर त्याचा मृत्युमुखी म्हणजे याचं कारण सुद्धा यांच्याचमुळे होतं. यांच्या कॉन्ट्रॅक्टरनी ते काम वेळेत न केल्यामुळे म्हणून त्या बिचाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ज्यावेळी आम्हाला समजलं, सोमनाथ भाऊ असतील, प्रशांत असेल, आम्ही सर्वजण नगरपालिकेत जाऊन बसलो, पोलीस स्टेशनला जाऊन बसलो आणि जोपर्यंत त्या युवकाला मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. शेवटी दुपारी सीओ आणि पोलीस यांच्यामध्ये समेट होऊन त्यांनी शेवटी 7 लाख रुपये द्यायचं कबूल केलं. ते 7 लाख रुपये आम्ही एका पतपेढीत पावती केली का जेणेकरून त्या महिलेला दर महिन्याला पैसे मिळतील. परंतु आम्ही त्याची कुठं जाहिरात केली नाही, कारण ते एक सामाजिक काम होतं. अशी एक ना अनेक कामे आहे. आज जर आपण बघितलं कोणत्याही घरातला कोणालाही दुर्दैवाने ती वेळ येऊ नये, परंतु जर कोणालाही अँब्युलन्स लागली तर 3-3 अँब्युलन्स संजीवनी उद्योग समूहामार्फत मोफत मिळतात. रात्री 12, 1, 2 ला जरी आम्हाला फोन आला तरी आम्ही ते अँब्युलन्स पाठवतो. त्या अँब्युलन्स पाठवताना आम्ही जात धर्म पक्ष कधीही विचारत नाही. याच्या उलट कोळपेवाडी किंवा काळे पार्टीची एक तरी अँब्युलन्स कोणाला मिळाली का ती दाखवा. वैकुंठ रथ असेल तो सुद्धा आपण मोफत देतो. दरवर्षी लहान मुलांना हजारो लाखो वह्या आपण दादांच्या वाढदिवसानिमित्त वाटत असतो. म्हणजे अशी सामाजिक खूप उपक्रम करतो. दरवर्षी 1 रुपया न घेता आपण सामुदायिक विवाह करतो. सामुदायिक विवाह करणं गोष्ट वेगळी, पण जसा आपल्या घरच्या मुलीचा बहिणीचा विवाह करतो तसं कोल्हे कुटुंबीय स्वतः कन्यादान करतं. त्यांना मंगळसूत्र देतं, तोरड्या देतं, संसारोपयोगी भांडी देतं. प्रत्येक आलेल्या वराडीला फेटे बांधले जातात, जेवण दिलं जातं चांगल्या पद्धतीचं. ही आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांची शिकवण होती. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. ती आज तिसरी पिढी विवेक भैया सुद्धा तीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा सर्वजण काम करत होतो. आणि त्याचमुळे आम्हाला भ्रष्टाचार मुक्त नगरपालिकेमध्ये आपल्याला कामकाज करायचं आहे आणि आपले सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहे. याकरिता मी आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती करतो की 2 तारखेला होऊ घातलेल्या मतदानाला आपलं आशीर्वाद रूपी मत तिन्ही कमळाच्या बटनासमोरचं दाबायचं आहे. आणि जे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्यायचे आहे. मागच्या वेळी जी चूक केली ती यावेळी करायची नाही. नुसत्या ह्याच प्रभागात नाही तर शहरात कोणत्याही भागात आपले मित्र मंडळी, आपले पाहुणे रावळे जे कोण असतील त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे का ही परिवर्तनाची लढाई आहे. कारण आता जर नाही हे झालं तर 10 वर्षात जी वाईट परिस्थिती झाली तीच परिस्थिती पुढच्या 5 वर्षात होणार आहे. आता शेवटच्या 2-3 दिवसात ते येतील, तुम्हाला आमिष दाखवतील, चुकीच्या गोष्टी सांगतील. पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जे उमेदवार तुम्हाला नगराध्यक्षासाठी जे तुम्हाला आमिष द्यायला येणार आहे त्यांना विचारलं पाहिजे का आपण कधी ह्या प्रभागात आलात का 10 वर्षात. कधी आपण कोणत्या सामाजिक उपक्रमाला, कोणत्या धार्मिक उपक्रमाला, कोणाच्या सुखादुःखात आले का. मला चांगलं आठवतं दरवर्षी ह्या मंदिराचा वर्धापन दिन असेल, इथं नवरात्र असेल, गणपती असेल, हनुमान जयंती असेल, मी दरवर्षी इथे येतो. इथल्या मैदानावर दरवर्षी ईदला आम्ही शुभेच्छा द्यायला येतो. काही दुःखद घटना घडली तर तिथे येतो. समोरच्यांना मी विचारू शकतो की तुम्ही दाखवून द्या काय हे कुटुंब कधी तुम्हाला दिसलं का. आज इलेक्शन आलं म्हणून ते येत आहे आणि झाल्यानंतर परत ते येणार नाहीये. मी आणि माझे जे 30 सहकारी ज्यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं आहे हे 24 तास 365 दिवस रोडवर सापडणारे कार्यकर्ते आहेत. एक सामान्य कुटुंबातून आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे आपल्या आडी अडचणी आम्हाला माहिती आहे. आपल्या अडचणी छोट्या आहेत. गटारी चोक झाल्या, स्वच्छता नाही झाली, घंटागाडी आली नाही, पाणी आलं नाही, स्ट्रीट लाईट लागल्या नाही,
या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण कोणती चूक न करता यावेळी तिन्ही कमळाचे बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजय कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रचार सभेचे अध्यक्ष नसीरभाई शेख, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब, आमचे नेते आदरणीय राजाभाऊ शिंदे, सर्व सन्माननीय व्यासपीठ व जमलेले सर्व हनुमाननगर इंदिरानगर मधील सर्व माता बंधू भगिनींनो, येणारी निवडणूक आपल्याला फार महत्वाची आहे. महत्वाचे असण्याचं कारण आदरणीय विवेक भाई कोल्हे यांनी एक विकासनामा प्रसारित केलेला आहे. तो आपल्या घरोघरी आपण पोहोच केलेला आहे. माझी सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी तो विकासनामा बारकाईने वाचावा. गेल्या महिनाभर आदरणीय विवेक भाई कोल्हे यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना 6000 पेक्षा जास्त लोकांनी व्हॉट्सअपवरून मेसेज केले. तसेच 2000 पेक्षा अधिक जास्त लोकांनी त्यांना ईमेलद्वारे सूचना केल्या. त्या सर्व सूचनांचं त्यांनी एक मोठी टीम लावून, मग त्याच्यामध्ये व्यापारी असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, त्या सर्वांशी चर्चा केली. गोरगरीब जनतेतील काही प्रतिनिधी बोलून घेतले, त्यांच्याशी सर्व विषयांवर चर्चा केली. त्यांना सांगितलं की माझ्याकडे असे मेसेज लोकांचे आलेले आहेत, तर यामधून आपल्याला कोपरगावच्या जनतेसाठी काय करता येईल. सर्वांच्या सूचना ऐकल्यानंतर त्यावर परत एक टीम काम करत होती. म्हणजे इतका बारकाईने त्याचा अभ्यास झाला आहे की ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्याच गोष्टी आदरणीय विवेक भाई कोल्हे यांनी त्या विकासनाम्यामध्ये मांडलेल्या आहेत. कोणतरी यायचं, भूल तापा द्यायचं, 3000 कोटीचे बोर्ड लावायचे, 4000 कोटी खर्च केले. दादा, आम्ही सगळे मित्र बसलो होतो. एक जण गमतीने त्याने हिशोब केला सहज, कोपरगावची जनता किती, मतदार किती आहे म्हणे, 65,000. 4000 कोटीला भागला, एकाच्या वाट्याला आले 1.5 लाख रुपये. मग ते म्हणे जर 1.5 लाख रुपये आम्हाला रोख देऊ टाकले असते म्हणे, तर आम्ही आमचे सगळे कामं करून घेतले असते. आम्हाला काय गरज आहे, नगरपालिकेची गरज नाही, कोणाचीच गरज नाही. गमतीचा भाग सोडला तर या सगळ्या भूल तापा चालल्या, बोर्डबाजी चालली. हनुमाननगर मधील तमाम जनता आहे दादा. इथं कोणी सांगावं, आमदार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं एखादं काम इथं दाखव. गेल्या 50 वर्षापासून आपले नगरसेवक या आपल्या पार्टीच्या विचाराचे नगरसेवक या भागामध्ये निवडून येतात. राजाभाऊ शिंदे असतील, या भागामध्ये कामाची सुरुवात करून दिली राजाभाऊ शिंदेंनी सर्व कामाची सुरुवात करून दिल्यानंतर राजाभाऊंनी आम्हाला संधी दिली, सोमनाथ मस्केला संधी दिली. सोमनाथी नंतर कामं पुढे चाललेले 2011ला मला संधी दिली. मला जेवढे शक्य होईल तेवढे गोरगरीब माता भगिनींना दिलासा मिळेल. नळाला त्यांना पाणी येत होतं दादा. तुम्हाला आठवत असेल दादा, 2011च्या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच प्रचार सभेसाठी आले होते. तुम्ही प्रचार सभेसाठी आले असताना नळाला पाणी आलेलं होतं दादा नेमकं. आणि मोठमोठ्या खड्ड्यामध्ये सर्व महिला भगिनी आमच्या पाणी भरत होत्या. त्या वरच्या भागातील महिला हंडे घेऊन इकडे तिकडे पळत होत्या. म्हणजे त्यांच्या नळाला पाणी येत होतं, मग याच्या दारात जाय, त्याच्या दारात जाय, या खांडावर यांच्याकडून पाणी माग, या खांडावर त्यांच्याकडून पाणी माग. हे दादांनी स्वतः डोळ्यांनी बघितलं. दादांनी मला सांगितलं, प्रशांत दुसरं काहीच करायचं नाही. निवडून आल्यानंतर मला परत एकाही महिलेच्या डोक्यावर हंडा दिसला नाही पाहिजे. आणि खरं सांगतो दादा, वर्षभर मी सगळ्या पाईपलाईन करून दिल्या. आज कुणी उठून म्हणावं की माझ्या नळाला पाणी येत नाही. या ठिकाणी रस्ते करून दिले कॉन्क्रीट करण्याचे. राहिलेले थोडेफार काही प्रश्न शिल्लक असतील तर ते आपण विवेक भाईच्या माध्यमातून, या विकास नामाच्या माध्यमातून आदरणीय विवेक भैया एक मोठं विजन घेऊन या ठिकाणी उतरलेले आहेत. आपल्या सर्व जनतेने त्यांना साथ देणं गरजेचं आहे. मागच्या वेळी आपले 20 नगरसेवक निवडून आले. आपल्या विचाराचा नगराध्यक्ष नव्हता. आपल्या भागात काम करायला खूप अडचणी आल्या. येणाऱ्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार विरोधी पक्षाचे सांगतात
मी मोठे मोठे काम करायला उमेदवारी करतोय. अरे मोठे मोठे उमेदवार कामं करायला उमेदवारी करतात. आमच्या हनुमाननगर भागात या, आमच्या माता भगिनींच्या मायमावल्यांचे काय प्रश्न असतात, त्या म्हणणार का मला बिल्डिंग बांधून दे. मोठे कामं सांगायचे त्यांना आपण. आमचे काम काय, नळाला पाणी येत नाही, वेळेवर पाणी येत नाही, लाईटच लागत नाही, गटारच तुंबली, हेच प्रश्न एक नाही आपले का. मोठे कामं सांगणार आपण त्यांना, मोठी बिल्डिंग बांधून त्या गावात. ते म्हणता मी मोठे मोठे कामं करायला उमेदवारी करतोय. मी छोटे छोटे कामं कोणी करायचे, ते उद्या निवडून सांगतील मी आधीच सांगितलं होतं की मोठे मोठे कामं करायसाठी उभं राहिलोय. हे छोटे छोटे कामं तुमची तुम्ही पाहून घ्या. त्यासाठी आपल्याला उमेदवार बिपिन दादांनी दिलेले, विवेक भैयांनी दिलेले, आमदार ताईंनी दिलेले उमेदवार नगराध्यक्ष पदाचे संधान साहेब यांना निवडून देणं का गरजेचं आहे. तर जे आपले छोटे छोटे कामं करण्यासाठी संधान साहेब आणि मोठे कामं करण्यासाठी आदरणीय विवेक भैया बसलेला आहे, त्याची काय करायचं आपल्याला काम नाही. आपल्या नगराध्यक्षांना त्यांनी सांगितलं तुम्ही छोटे छोटे कामं करा गोरगरीब जनतेचे, मोठे कामं करायला आमदार ताई विवेक भैया बिपिन दादा तिथं बसलेले आहेत, ते कामं ते करतील. त्यानंतर दादा मारुती मंदिराचं आपण कॉन्क्रीट करण्याचे काम करत असताना मुस्लिम समाजाची मस्जिद शहीद करायची त्यांनी निर्णय घेतला होता. तर त्यांनी शुक्रवारचा दिवस होता, आपलं कॉन्क्रीटचं काम चालू होतं. तर सर्व मुस्लिम समाजाचे बांधव बाहेर आले. त्यांनी सांगितलं आम्हाला मस्जिद शहीद करायची आहे, आम्हाला नमाज पठण करण्यासाठी जागा करून द्या. तर आम्ही लगेच मध्ये गेलो मस्जिदमध्ये, मौलानांना विचारलं मौलाना साहेब कोणती किती जागा पाहिजे तुम्हाला. त्यांनी आम्हाला जागा दाखवली. त्यांनी सांगितलं खडीकरण करून द्या. मी तिथूनच बिपिन दादांना फोन केला, म्हणलं दादा असा अशा विषय चाललेला आहे, त्यांचा मस्जिद शहीद करायची, त्यांना नवीन मस्जिदचं काम चालू करायचंय, तोपर्यंत त्यांना नमाज पठण करण्यासाठी जागा पाहिजे. दादांनी सांगितलं काय करता येईल, म्हणलं आपलं करता येईल दादा, जागा आहे तिथं मध्ये. दादांनी सांगितलं खडीकरण नाही करायचं म्हणे, त्यांना कॉन्क्रीट करून दे म्हणे आणि उद्याच्या उद्या काम चालू झालं पाहिजे. हे आदरणीय दादांनी मला सांगितलं उद्याच्या उद्या त्यांना नमाज पठण करण्यासाठी जागेची व्यवस्था करून द्यायची. ही अशी आम्हाला शिकवण आहे. मध्यंतरीच्या काळात इथं दादा जातीवादाच्या काही घटना घडल्या. आम्हाला आदरणीय स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असल्यापासून बिपिन दादा असतील, आदरणीय स्नेहलताताई कोल्हे असतील, किंबहुना आता युवा नेतृत्व विवेक भैया कोल्हे असतील, यांनी कधीही कोणत्याही जाती धर्माच्या विषयी द्वेष करायचं शिकवलेलं नाही. त्यांनी आम्हाला नेहमी जो माणूस चुकीचा असेल त्याला चूक म्हणायचं, मग तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे किंवा कोणाचा नातेवाईक आहे हे बघायचं नाही. जो चुकीचा तो चुकीचा, जो बरोबर असेल त्याची बाजू घ्यायची. हे आदरणीय बिपिन दादांनी आम्हाला शिकवलेलं आहे. मी दादांच्या समोर परिचय देतो दादा की आम्ही तुम्ही सांगितलेल्या तुम्ही शिकवलेल्या मार्गाने आम्ही सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की जो चूक करेल त्याच्या विरोधात आम्ही असणार, मग तो कोणत्या जाती धर्माचा आहे ते आम्ही बघणार नाही. जो ज्याच्यावर अन्याय होईल आम्ही त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार. एवढा बोलतो, बोलण्यासारखं भरपूर आहे. आदरणीय बिपिन दादांना पुढे उषाताई म्हस्के, त्याचप्रमाणे मला दादांनी उमेदवारी दिलेली आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे आपले फराक संधान साहेब. तीनही कमळ या ठिकाणी आपल्याला फुलवायचे आहेत. आपला इतिहास राहिलेला आहे. आपण नेहमी कोल्हे परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलेलो आहोत. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. आदरणीय दादा त्यांच्या भाषणामध्ये पुढे सांगतीलच. परवा मुख्यमंत्री आले होते, आपल्या सर्व महिला सभेला उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांना आमदार ताईंनी हनुमान नगर 105 पासून तर थेट दत्तनगर पर्यंतची जे जे अतिक्रमण आहेत ते आहे त्या परिस्थितीमध्ये, ज्याचे घर जसे असेल त्या परिस्थितीमध्ये त्यांना 7 बारे नावावर करून द्या असं मुख्यमंत्र्यांना आदरणीय स्नेहलताताई कोल्हे यांनी त्या दिवशी सांगितलं. आणि तमाम कोपरगाव शहरातल्या इतिहासातली सर्वात मोठी सभा झाली.
त्या सभेच्या समोर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिलाय की हनुमाननगर असेल, इंदिरानगर असेल, सर्वे नंबर पूर्ण 105, मग त्यामध्ये दत्तनगर आलं, गजानन नगर आलं, हे सगळे अतिक्रमित, संजयनगर, सुभाषनगर आलं, हे सर्व अतिक्रमित जे भाग आहेत त्या भागातील सर्व घरे नावावर करून देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या समक्ष आपल्याला दिलेला आहे. तसेच आपल्या लाडक्या बहिणीचं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय, जोपर्यंत मी मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हा एक तरी त्यांनी शब्द दिलेला आहे आपल्याला. त्यामुळे माझी आता कळकळीची विनंती सर्वांना, आत्ता वेळ आहे आपली. आदरणीय विवेक भाई कोल्हे यांनी जो विकासनामा या ठिकाणी सादर केला आहे, त्या विकासनाम्याच्या पाठीशी ठामपणे आपण उभं राहिलं पाहिजे. जर आपल्याला कामं करून घ्यायचे असतील तर आपल्याला इथं आपले मताचे आकडे बोलतील, आमचं नाक तिथं राहिलं पाहिजे, अशी मी तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती करतो. नगराध्यक्ष पदाला आपला माणूस बसला पाहिजे तर आपल्याला तिथं भांडून काम करता येईल. सर्वांना विनंती करतो, तिन्ही उमेदवारांना विजयी करा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेल किंवा नळाचा पाण्याचा प्रश्न असेल, इथं गुडघे इतके खड्डे होते, आपण जी 44-45 कोटीची योजना आणली ती या प्रभागात प्रामुख्याने केली आणि त्याच्यानंतर इथला पाण्याचा प्रश्न संपला. राजाभाऊ शिंदे नगरसेवकाचा सुनील भाऊ आणि त्यांनी लक्ष्मीनगरची पाणी टाकी बांधली, नाही तर हा प्रश्नच सुटला नसता. त्याच्यामुळे इथले सगळे प्रश्न सुटले आणि फक्त लोक इथं येऊन गप्पा मारता. आता तुम्हाला सांगतो, म्हणजे मागच्या वर्ष 1.5 वर्षापूर्वी सगळ्यांनी सांगितलं की 10 लाख रुपये तुम्हाला आमदार निधी देतो. अजून तर काही जणांनी सांगितलं आपल्या माऊली मंगल कार्यालयाला 10 लाख रुपये निधी देतो, हनुमान मंदिराच्या सभा मंडपाला 10 लाख रुपये देतो, असं फक्त आश्वासनं दिले दादा इलेक्शनच्या पिरियडमध्ये. आणि कुठल्याही प्रकारचा निधी इथं आलेला नाही, फक्त आश्वासनं दिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने मी एवढंच सांगतो, या हनुमाननगर वासियांना एवढं सांगतो की जे बी कामं केले असेल ते फक्त कोले परिवार आणि संजीवनी उद्योग समूहाच्या माध्यमातून झालेले आहे. कोणाच्याही भूलथापीला बळी न पडता आमच्या तिन्ही उमेदवारांना 2 तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने विजय करा, एवढीच अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे कारण मीच बिपिन दादाला ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. परंतु तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला आपल्याला तिन्ही कमळाचे बटन दाबून प्रचंड मताने तिन्ही कमळ इडून विजय करायचे आहे. संधान पराग संधान साहेबाला जास्तीत जास्त मतांनी लीड आपल्या प्रभाग 11 मधून भेटलं पाहिजे. त्याचं कारण मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला मित्रांनो. मागच्या गेल्या 9 वर्षाआधी पराग संधान साहेबाचा काही थोड्या मतांनी पराभव झाला तरी कोणती मनात निराशा नाही ठेवली. एकदम आनंदाने आणि खुशीने आपल्या जनतेच्या कामासाठी ते रस्त्यावर उतरले. 9 वर्षापासून सतत जनतेमध्ये काम करत आहे. आज आपल्या भागात या ठिकाणी नगरपालिकेचा ढिसाळ कारभारामुळे त्यांची थोडीशी त्यांच्या चुकीमुळे या ठिकाणी सचिन गजर नावाचा मनुष्य थोडं पाणी गटरीतला पाणी वाढलं होतं आणि पाणीचा वेग चालू होता वरून. तो एक सचिन गजर म्हणून व्यक्ती आपल्या भागातला गदावलेला आपण गमावलेला आहे. मित्रांनो सांगतो, त्या टायमाला आमचे विवेक भैया कोल्हे यांनी भारतीय जनता पार्टीचे मोर्चा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेला आणि दटून बसले. त्याचबरोबर पराग संधान साहेब, विवेक भैया कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी होतो आणि नगरपालिकेला असा घेरावा घातला कारण हा सचिन गजर नावाचा मनुष्य वारला तर त्याचे लहान लहान मुलं होते 2-3 एक 2-2 3-3 वर्षाचे आणि ते आम्हाला संधान साहेबाला बघितलं नाही गेलं आणि शिव साहेबाला आणि पुऱ्या नगरपालिकेला विवेक भैयानी आणि पराग संधान साहेबांनी एवढं टाईट केलं का त्या लहान मुलांच्या नावावर त्यांना 7 लाख रुपये एफडी करायला लावली आणि 20 वर्षाचा त्या बाईचा मुलगा जर झाला तर त्याच्या शिक्षणाला ते कामं येतील. त्यासाठी संधान साहेबांनी सगळ्यात मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि माझ्या भगिनीने या ठिकाणी 105 भागातल्या बसलेल्याच आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी एवढ्यावरच थांबले नाही पण ते सचिन गजर नावाचा मनुष्य आपल्यातून गेला परंतु ती बाई, त्याचे मुलं, त्याचे लहान लहान मुलं काय करतील, ती बाई काही करल, काय खाईल, कशी चूल पेटवेल, त्याची सुद्धा जबाबदारी विवेक भैया आणि पराग संधान साहेबांनी घेतली आणि त्या बाईला नगरपालिकेत कर्मचारी म्हणून लावला. आज तिचा पोट चालू आहे, आज ती पोटभर खात आहे आणि तिचा परपंच चालू आहे. म्हणजे सांगायला बरेचसे काम आहे. या ठिकाणी आपल्या 105 भागात जर आपण सांगितलं मित्रांनो, 2014 साली आमच्या ताई
आमदार झाल्या होत्या आणि 2016 मध्ये एक पाण्याचा पुराचा थोडासा वाढलं, आवक वाढली होती आणि या गेटपर्यंत मागच्या कब्रस्तानच्या आणि तिथपर्यंत पाणी आलं होतं. दादा आणि ताई मुंबईला होते. रात्री 3 वाजता आपली झोपेची पर्वा नाही केली, जेवायची पर्वा नाही केली. कारण ताई म्हणले, दादा म्हणले का आपली गोरगरीब जनता आहे ती झोपणार नाही. त्यांनी त्यांच्या झोपीचा सुद्धा पाहिलं नाही. 3 वाजता त्या ठिकाणी मंत्रालयाचं काम मागे पुढे केलं आणि 3 वाजता निघाले, सकाळी आपल्यात हजर झाले होते. तेव्हापर्यंत विवेक भैया कोल्हेंनी रात्रीच या ठिकाणी संजीवनी उद्योग समाजाची यंत्रणा लावली आणि गाड्या आपल्याला आल्या होत्या आणि या ठिकाणी शाळा उघड्या करायला लावल्या आणि आपलं स्थलांतर चालू झालं होतं आणि सकाळीच खिचडी संजीवनी कारखान्याची आपल्याला आली होती. मित्रांनो, आमदार असो नसो तरी हे लोक कोल्हे कुटुंब कामाचं आहे आणि या भागातली जनता तुम्हाला गवाही देतो दादा, हे सगळे मोलमजूर आहे. कोणी भाजी विक्रेता आहे, कोणी सेटरिंग कामवाला आहे, कोणी गवंडी कामवाला आहे, कोणी गॅरेजचं काम करतो, कोणी रिक्षा चालवतो. पण एवढे प्रामाणिक लोक आहे की दादा तुम्हाला मी गवाही देतो या जनतेच्या वतीने की हे तिन्ही कमळे चालवणार आहे. तुम्हाला 2 नगरसेवक निवडून देतील आणि चंदन साहेबाला कोपरगाव शहरात सगळ्यात जास्त लीडने या भागातून लीड देतील असं सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, भगिनींनी माझ्यावर खरोखर पुत्रवत प्रेम केलं. 40 वर्षापूर्वी जेव्हा मी इथून उभं राहिलो त्यावेळेस खरोखर राजकारणाचं काही समजत नव्हतं किंवा काहीच नव्हतं आणि ज्या पाण्याच्या टाकीजवळून सगळे लोक उठून इकडे राहायला आले, कोणतीही मॅनेजमेंट नव्हती, रस्ते नव्हते, गटारी नव्हते. असं असताना इथं मला काम करायची संधी मिळाली आणि तुम्हाला एक किस्सा सांगतो. त्याच्या आधी सर्वसामान्यांनी व्यासपीठ मी काही नाव घेतलं नाही तर. आणि एक दिवस साहेबांच्या प्रचार फेरीला आम्ही इथं आलो ना, आल्यानंतर साहेबांनी आम्ही फिरायला लागलो. मला काही कोणाचे नावं घेता येईना, म्हणजे आत्ताही थोडासा मी कच्चाच आहे त्याच्यात. मग साहेबांनी मला सांगितलं की राजेंद्र, काम कसं करायचं असतं. काम तू काही ठोळे आजमेरे यांचं तिथं तू त्यांच्यामध्ये राहणार आहे, काम करणार आहे, तिथं तू काम नाही करू शकत. परंतु इथं ही जी गोर गरीब जनता आहे यांच्यामध्ये तू काम करू शकतो. यांच्या नुसत्या रस्त्या गटारीच्या अडचणी नाही तर यांच्या घरगुती सुद्धा अडचणी आहे आणि त्याच्यामध्ये तू लक्ष देऊन काम कर, जरी तुला नावं नाही आले तरी चालेल. असं मार्गदर्शन केलं आणि तुम्ही सगळ्यांनी मला ती सेवा करायची संधी दिली आणि माझ्याकडून ती घडली. अशी शिकवण ज्या साहेबांनी मला दिलेली तीच बिपिन दादांना, स्नेहलताताई आपल्या प्रथम महिला आमदार त्यांना दिली आणि विवेक भैया कोल्हे हे आज खरोखर इतकं जीव तोडून काम करताय. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपले संधान साहेब, जी मागची चूक झालेली ती परत यावेळेस व्हायला नको. त्यावेळेस सुद्धा आपल्या वार्डाने संधान साहेबांना लीड दिलेला आहे, परंतु यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त लीड आपल्याला या तिघांनाही द्यायचं आहे आणि आपल्याला कमळाच्या चिन्हाला मतदान करून भरभरून मताने त्यांना निवडून आणायचं आहे. ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. प्रशांत कडू, नंतर आपल्या म्हस्केताई आणि संधान साहेब यांचं कमळ चिन्ह आहे आणि मित्र पक्ष आघाडी तर्फे आपण बिपिन दादांनी त्यांना संधी दिलेली आहे, विवेक भाईयांनी संधी दिलेली आहे आणि दादा त्यांचं कान धरून जरी काही चुका झाल्या तरी त्यांना सांगू शकतील की अरे काय तू काय करू राहिला तेव्हा. आणि याच्या आधी त्यांनी कामं केलेले, इथून पुढे त्यांची कामं चालू राहतील आणि मी तर जवळच राहतो, मी पण लक्ष देईल. तुम्ही माझ्यावर जे आजपर्यंत प्रेम केलं असं जिथून पुढे आयुष्यभर करीत राहा ही मी सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. माणसं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे कब्रस्तानची जी जागा आहे, कब्रस्तानची जागा मी नगरसेवक असताना इथं जे ही 7 एकर होती, पण 7 एकर मधून फक्त आम्हाला जी 1.5 एकर भेटली. साहेब म्हणे नशीर काय करतो, करीमभाई कुरेशी होते आणि राजाभाऊ शिंदे होते, आम्ही समजे साहेब मंत्री होते. म्हणे जे तेवढी घे म्हणे ताब्यात, बाकीचं जाऊन दे म्हणे. म्हटलं ठीक आहे साहेब. ते घेऊन त्यांनी ते दिले. मग त्याच्यानंतर त्यांनी कंपाऊंड तिथं बांधून दिलं, कंपाऊंड. आणि साहेबांनी जे शब्द दिलं ते शब्द कधी केले. त्याच्यानंतर दादानी आता त्यांनी सांगितलं 2 वेळेस चुका केल्या आपण, दादाला पाडलं, पण तरी दादा तिथं सरकले नाही. आपले संघच आहे, कधी बी कोणतं काम बोला ते काम करतात, चुकीचं काम करत नाही. दुसरी गोष्ट 25 वर्षे झाले, पूर्ण 25 वर्षामध्ये 2 वेळेस अशोक दादा आले,
2 वर्ष आता आमदार आहे ते आले, 20 वर्षे, आणि 5 वर्षे फक्त ताई आले. पण 5 वर्षाच्या ताईने जे काम केलं ते त्यांनी नाही केलं. पोलीस स्टेशन असन, नगरपालिका असन, बस स्टँड असन, किंवा आपला पंचायत समिती, फायर स्टेशन, हे असे महत्वाचे काम त्यांनी केले. आता 30 करोड आले, 40,000 करोड आले. आता करोड आले का कोट आले हेच काही समजत नाही. आले कुठं गेले कुठं. हे गाव जर हे सत्ता, एक लक्षात दुसरी महत्वाची, अजून तुमचा वेळ घेतली फक्त 2 मिनिटं, लेकिन एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण चूक करायची नाही. आता हे आपले 2 नगरसेवक आणि एक प्रेसिडेंट, आपण काय करतात, 14 नगरसेवक आले, 16 नगरसेवक आले आणि नगराध्यक्ष दुसरेच आला. मागच्या पायी जी चूक आपल्याकडून झाली ती चूक परत करू नका. मेन नगराध्यक्ष असतं आणि विकी भैया, वहिनी आणि दादा हे 3 असे, सत्ता नाहीये तरी तुमचे संघ आहे, सत्ता नाहीये तरी संघ. आणि सत्ता बिगर शांतपती चालत नाही, सत्ता बिगर शांतपती चालत नाही. आपण सत्ता त्यांच्या हातात द्या. आता मुख्यमंत्री बिगर सत्ता असताना मुख्यमंत्री इथं आले, 1.5 महिन्यामधून 2दा आले. अमित शाह भाई आले. भैयाने असा काम केला जे पुरे हिंदुस्थान मध्ये नाही झाला. ते काम जे बाय एसपीचा, अरे तिथं किती लोक कामाला आहे. अरे जे काम करतो आपण त्याला सोडतो आणि दुसऱ्याला जे करतो. हे जेवढं इतके मोठे मोठे बोर्ड लावता, यांनी इतके काम केले पण याचा बोर्ड लावलं नाही. ते काम नाही करता पण बोर्ड बरोबर लावता. याच्यासाठी माणसांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, माणूस म्हणतो हे किती जगला, कसा जगला. तो हे किती जगल्यापेक्षा नाही, माणूस जे आहे किती जगल्यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे. किती जगल्यापेक्षा तो कसा जगला. हे जे घराणा आहे, कोले घराणा, हे प्रामाणिकपणाने आपले संघ 18 पकड जातीला घेऊन चालणार आहे. इथं जातीवाद नाही, जातीवाद नाही. आणि हे जर असतं तर आम्ही त्यांचे संघ राहत नाही 45 वर्षापासून. आणि दुसरी गोष्ट, काही लोकांना आता काही लोक नाराज झालेले, काहींना तिकीट भेटले नाही, काही असे लोक, पण इथे इतके लोक येऊ राहिले, इतके लोक रोज 25, 50, 100. आता वाजे कसा माणूस आहे त्यांनी बी आपल्याला पाठिंबा दिला. कसे लोक येऊ राहिले. समजा लोकांनी यांना, कारण आपल्याला गावाचा यांनी विकास केला, आपल्याला विकास करायचा आहे. विकास जर करायचा असेल तर लक्षात ठेवा, फक्त कमळ कमळ कमळ. नगर परिषदेचं त्या सभेतल्या कॉर्नर सभा या ठिकाणी होती. तिथे माझे मित्र, या सभेचे अध्यक्ष नसीरभाई आणि संजीवनी उद्योग समाजचे अध्यक्ष माझे गुरुवर्य आदरणीय बिपिन दादा, या ठिकाणी आपले सर्व उपस्थित सन्माननीय अधिकारी, पदाधिकारी, माझ्या माता बहिणी आणि बंधूंनो, खऱ्या अर्थानं सगळ्यांनी आता जे भाषण केलेलं आहे ते अगदी कळकळीने केलेलं आहे. खऱ्या अर्थानं आदरणीय कैलासवासी कोले साहेब यांना मी वंदन करतो की ह्या कोपरगाव तालुक्याच्या ज्या जे नगरं असतील, आपण त्यांना पूर्वी झोपडपट्टीच मानतो, पण सुभाषनगर, गांधीनगर, टिळकनगर हे जे जेवढं नगर आहे, पूर्वी त्याला नोटिसा पाठवायच्या होत्या, ते उठवायचे होते. तर ते काळात देखील आदरणीय कैलासवासी माजी मंत्री शंकररावजी कोले साहेब यांनी त्या नोटिसा परत पाठवल्या आणि त्यांनी सांगितले, माझे हे गोरगरीब, हे माझी जनता आहे, हे उठले नाही पाहिजे. त्याच्यानंतर आदरणीय ताई आणि बिपिन दादा, या ठिकाणी जर तुम्हाला सांगायचं तर आदरणीय विवेक भाई कोले साहेब अतिशय दूरदृष्टी आणि एकदम कडक नेता आहे, अभ्यासू नेता आहे. आणि खऱ्या अर्थाने जो शब्द देईल तो शब्द पुरा करणं हा विवेक भाईंचा एक स्वभाव आहे. खऱ्या अर्थानं आता आपल्याला उमेदवारांनी सांगितलं की कोपरगाव शहरामध्ये अनेक विविध कामं असतील. त्या ठिकाणी फिरता दवाखाना असेल, तो संजीवनी उद्योग समूहामार्फत कोपरगाव शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांसाठी त्यांनी तो दिलेला आहे. त्याच्याही नंतर अँब्युलन्स गाडीचा जो प्रश्न आहे, तर मला घडलेलं म्हणजे आपल्या टाकळी नाक्यावरची 4 मुलं
त्या ठिकाणी एका दिवशी 4 मुलांना कुत्रं चावलं आणि त्या ठिकाणी आपल्या या दवाखान्यामध्ये लक्ष्मीनगरच्या त्या ठिकाणी ऍडमिट केलं आणि त्या ठिकाणी ऍडमिट केल्यानंतर तिथं औषधाचं काहीच औषध नाही, तिथं काही सलाईन नाही, फक्त पट्टी दिली आणि तिथं डॉक्टर बी नव्हते. ते नर्सांनी सांगितलं की या मुलांना नगर हलवा. नगर हलवण्याचे गोरगरीब माणसांशिवाय दसऱ्याचा दिवस तिथून मला आपला एक शेजोळ म्हणून आपला कार्यकर्ता आहे त्याचा फोन आला, काय करावं म्हणे आता यांना न्यायचंय. म्हणून काही घाबरू नका, मी आदरणीय बिपिन दादांना फोन केला. दादा म्हटलं विनंती आहे की असा प्रकार घडला. दादा म्हणे काळजी करू नको. दादांनी लगेच पीए आपले पानगावणे साहेबांनी त्यांच्या टीमला लगेच बोलवलं. त्या ठिकाणी गाडी आली आणि त्यांचे आई वडील घेऊन ते मुलं नगरला रातोरात नेले दसऱ्याच्या दिवशी. आणि त्या ठिकाणी स्वतःचे दादांनी सांगितलं काय खर्च लागेल तो करा, पण ते मुलं नीट झाले पाहिजे. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी त्या मुलांना आणलं आणि ते मुलं सुखी राहिले. इतकंच नाही वाटतं, आपला त्या ठिकाणी जी गाडी असते आपले वैकुंठ रथ, तो देखील तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये फुकट मिळतो. पूर्वीच्या काळामध्ये 1000-500 रुपये घ्यायचे. गोरगरीब आपले माणसं झोपडीत राहणारे यांच्याकडून पैसे कुठे येणार. परंतु या ठिकाणी संजीवनी उद्यम उत्सवाच्या मार्फत आदरणीय बिपिन दादांनी या सुविधा दिलेल्या आहेत. इतकंच नव्हे, एखादा आजारी पडला, दुखायला लागलं, ऍडमिट असलं, साईबाबा संस्थांना अनेक तालुक्यातले पेशंट, शहरातले पेशंट आम्ही बघितले. आदरणीय बिपिन दादांनी आणि आमदार ताई विवेक भाईंनी त्या ठिकाणी म्हणजे त्याचा उपचार जो असतो तो फुकट केलेला आहे. सांगायला आता वेळ नाही, परंतु कोणी फॅमिलीशिवाय आपल्याला पर्याय नाही. हे लोक काही खोटं बोलतात. त्यांचा जो जी आर बघितला त्याच्यावर काय, त्याच्यावर सांगितलं का पोलीस स्टेशनची इमारत आम्ही बांधली. त्याच्यावर दुसरं सांगितलं का आम्ही त्या ठिकाणी एसटी स्टँड आणलं. त्याच्यामध्ये आम्ही नगरपालिकेला आणली, आम्ही पंचायत समिती इमारत आणली. हे सगळं खोटं आहे. त्याला आम्ही साक्षी आहे की हे आमदार ताईच्या काळामध्ये ज्यावेळेस आमदार ताई होत्या आमदार, त्यावेळेस हे सर्व इमारती ताईच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आहे, ताईच्या निधीतून झालेल्या आहे. आणि ते इकडे सांगतात की हे आम्ही केलेलं आहे. खोटं बोल पण येटू बोल किती रटायचं. आता ते आपण उमेदवार बघितले अध्यक्षपदाचे, त्यांचं वय किती 70-72 वय झालं. त्यांना चालताना दम येतो. ते कधी आपल्यासाठी गोरगरिबांसाठी पळणार आहे. त्यांना बळत उभं केलं, त्यांना राहायचं नव्हतं. मला एक आठवतं, मागच्या आपलं सभापती साहेब मागच्या मला आठवतं की एका सभेमध्ये ते बोलले होते, एवढं मला फक्त इथं हे करा नगराध्यक्ष. त्यांच्या ताई होत्या त्या कोयटे ताई, 2000 साहेब दादांनी सांगितलं एवढं वेळ करा म्हणे. पण ते उपकार कोणाचे होते? बिपिन दादाचे, गोले साहेबांचे. गोले पाटील आपण नगराध्यक्ष केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता का मी कधीच इथं पुढे उभं राहणार नाही. मग आताच कशी उभे राहिली, आता कसे जागे झाले, आता त्यांना कोणी उभं करायला लावलं, त्यांना कोण सांगितलं उभं राहिलं पाहिजे. आणि कोण जरी सांगितलं असेल, पण आपण सूचना आहे, माझ्या माता भागिनी सूचना आहे की अशा लोकांच्या भूलथापाला बळी पडू नका. आपला झोपडपट्टीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, नळाचा प्रश्न असेल, आणि या भागामध्ये बाळासाहेबांनी फिरलो, दुपारी पाहिलं, छोटे छोटे प्रश्न आहे. बोळीमध्ये लाईट नाही. कुठं आता आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार आपले संजय साहेबांनी सांगितलं एका पोलावर 50-100 कनेक्शन, ते पोल पडू शकतो. अशी परिस्थिती आपल्या या नगरांची आहे. इथे सुधारणा करायची असेल तर माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या या भागातले जे उमेदवार आहे आणि नगर अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे आदरणीय संदान साहेब आणि दुसरे उमेदवार आमची मस्केताई आणि आपला प्रशांत भाऊ, यांचे तिन्ही निशाणी जे आहे ते कमळ आहे. किती नंबरवर द्यायचं मतदान हे पाहूच नका. आमच्या माता बहिणी एवढे शिकलेल्या नाही, नंबर किती आहे काय, फक्त एकच पहा, ती मशीन आहे त्याच्यावर 3 त्या ठिकाणी आपल्याला कमळ दिसेल, त्याच्यावर 3 वेळा तुम्ही बटन दाबा आणि भरघोस मतांनी यांना विजय करा. आणि आपल्या विवेक भाईंनी सांगितलेलं आहे ही जबाबदारी माझी राहील. विवेक भाईंनी शब्द दिला ते पूर्ण करतात. बिपिन दादांनी आमदार त्यांनी शब्द दिला ते पूर्ण करतात असं तुम्हाला माहिती आहे. गोले साहेबांपासून 40 वर्ष त्यांचा कार्यकर्ता आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तर तुम्ही काम केले नाही तर मी तुम्हाला पाहिजे. आता हे उमेदवार निवडून आले सगळे आपले कमळाचे 30 नगराध्यक्ष संधान साहेब झाले,
पण त्यांच्यावरती बाबा बिपिन दादांचा वचक आहे, त्या ठिकाणी आमदारताईंचं वचक आहे आणि इथे वेगवेगळ्या नेतृत्वाखाली नगरपालिका या ठिकाणी आहे आणि ते नेतृत्व करताय आणि त्याच्यामुळे आपल्या गोरगरिबाची सेवा फक्त आणि फक्त कोल्हे फॅमिली करू शकते आणि कमलच करू शकतं असं मला सांगायचं आहे. परागजी संदन साहेब व त्याचप्रमाणे आमच्या वहिनी उषाताई सोमनाथ मस्के व त्याचप्रमाणे प्रसेनजी कडू आज या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून आपण सर्वजण जमलात. या ठिकाणी खरोखर महिला भगिनी जास्त आहे, बंधू देखील जास्त आहे. मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारणार आहे या बाबतीतला. आपल्याकडं बिपिन दादाच्या आशीर्वादाने पहिल्या वेळेला गेल्या 15-1 वर्षाच्या पूर्वीचा काळ असेल तो, त्या टायमाला हेच नगरसेवक प्रशांत कडू आणि सोमनाथजी मस्के आपल्या प्रभागातून तुम्हाला लाभले होते. आणि हे नगरसेवक कशा प्रकारे यांनी काम केलेलं आहे, हे राजाभाऊ शिंदेच्या तालमीतले, दादांच्या तालमीतले, पूर्ण राजाभाऊ शिंदेचा पूर्ण 105 परिसरावर आशीर्वाद त्यांनी ठेवलेला होता. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे का ह्या भागामध्ये काही तुम्हाला अनोळखी नगरसेवक या ठिकाणी दिले. मित्रांनो, माझ्या बंधू आणि भगिनींना एक मी तुम्हाला पुन्हा विनंती करीन की हे जी माणसं आपल्याला 2 दिलेले आहेत, यांनी विवेक भाईच्या नेतृत्वाखाली व बिपिन दादाच्या नेतृत्वाखाली पुन्हा तुमच्या सेवेमध्ये ते आलेले आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा यांना निवडून द्या अशी विनंती करीन.